नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भिवंडीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि त्याची जबरदस्त किंमत तेथील पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली, असा दावा करत सरकारला पोलिसांच्या मदतीने दंगली घडवून पोलिसांचाच बळी द्यायचा आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची या सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल, असंही यावेळी म्हटलं. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते, परंतु ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडलेली या सरकारला आवडत नाही, कारण या सरकारला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला. भिवंडीमध्ये जे काही झालं आणि त्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला, त्याची जबरदस्त किंमत तेथील पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली. 24 तासांच्या आत कोणालाही कळू न देता त्यांची आज बदली करण्यात आली. या बदलीमागील कारण काय, तर सरकारच्या मनात जी दंगल होती ती दंगल घडण्यापासून रोखण्यात आली आणि हे नारळ त्यांनी पोलीस उपायुक्तांच्या डोक्यात फोडले, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. संबंध महाराष्ट्रातील पोलिसांनी यातून धडा घ्यावा की सरकारचे नेमकं उद्दिष्ट काय आहे. यांना तुमच्या मदतीने दंगली घडवायच्या आहेत आणि या दंगलीनंतर तुमचाच बळी द्यायचा आहे. चित भी मेरा, पड भी मेरा अशी अवस्था आहे. महाराष्ट्राच्या पोलीस खात्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल, असं त्यांनी म्हटलं आहे. मला जे काही भिवंडीतनं समजलं, दोन्ही समाजातनं समजलं की दंगल झाली असती जर या माणसांनी मध्ये उडी घेतली नसती. या माणसांनी मध्ये उडी घेतली आणि दंगल थांबली. आता दंगल थांबवल्यानंतर जर त्याला हे बक्षीस मिळणार असेल तर डिमॉरलायझेशन म्हणजे पोलीस यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं, पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे. अंतर्गत मला हेही माहिती आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला या बदलीला, पण तरी देखील ही बदली करण्यात आली. ह्यामागे BJPचा तिथला एक राजकीय नेता ही दंगल घडवू इच्छित होता. ती दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम त्या DCPला भोगावे लागले. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की ह्या सरकारला काहीही करून दंगल पेटवायची आहे आणि पोलिसांना पुढे हत्यार म्हणून पाठवायचं आहे. मी पोलिसांनाच विनंती करीन की तुम्ही हत्यार बनू नका. ह्यांना दंगल घडवायची आहे आणि निवडणूक जिंकण्याचा यत्किंचितही त्यांचा आता हे आधार राहिलेला नाही. त्यांना माहिती आहे प्रत्येक सर्वे त्यांच्या विरोधात जातो आहे आणि असं जर करतील तर अजून सर्वे विरोधात जातील. कारण का हिंदू हा कधीच आक्रमक, हिंसा आवडणारा हा कधीच नव्हता आणि त्याच्यामुळे शांततेने तिथे जीवन चालू आहे. एकदा दंगल झाली 84 साली, त्याचे परिणाम आजपर्यंत तिथे भोगतायत लोक. दंगलीमध्ये जी भिंत उभी राहते ती पाडायला नंतर 20-20, 25-25 वर्ष लागतं. समाजामध्ये जो विद्वेष प्रसरतो, समाजामधनं जो आपलेपणा गायब होतो तो येतच नाही परत. आणि त्यामुळे दुर्दैवी आहे की पोलीस खात्याला तुम्ही बळी करतात, त्या DCPला बळी केला आणि तोही 24 तासात. काही इन्क्वायरी केली असती, काही दाखवलं असतं, बदलीचं काही कारण दिलं असतं. तुम्ही बदली का केलीत? दंगल झाली नाही म्हणून. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सलग 14 वर्षापासून सुरू असलेली निर्माल्य व्यवस्थापनाची परंपरा यंदाही समर्थ भारती व्यासपीठ यांनी रोटरी क्लब ऑफ ठाणे गार्डन सिटी व ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने गणेशोत्सवामध्ये 32 टन निर्माल्य संकलित करीत याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावून खतनिर्मिती केली आहे. सण उत्सव पर्यावरण स्नेही व्हावेत यासाठी समर्थ भारती व्यासपीठ गेल्या 14 वर्षापासून हर बार इको त्योहार ही मोहीम राबवित असतात. गणेशोत्सव व नवरात्र उत्सवामध्ये निर्माल्य संकलित करून त्यापासून खत निर्मिती केली जाते.
तयार झालेले खत ठाणे महानगरपालिकेच्या उद्यानामध्ये वापरलं जातं. गेल्या 14 वर्षाच्या प्रयत्नामुळे सजावटीतील प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वापराविरोधात व्यापक जनजागृती केल्यामुळे यंदा त्याचा वापर 95% कमी झाला आहे. सोबतच शाडू मातीच्या मूर्ती वापरणे, मूर्तीचा आकार लहान ठेवणे, घरच्या घरी, सोसायटीत अथवा कृत्रिम तलावामध्ये गणेश मूर्ती विसर्जित करणे यासाठी जनजागृती करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या संयोगाने संस्था कार्य करत आहे. मासुंदा, ठाणे पूर्व, रेतीबंदर, रायलादेवी येथील गणेश विसर्जन घाटावरती निर्माल्य संकलित मोहीम राबवण्यात आली. जवळपास 32 टन निर्माल्य यावेळी संकलित करण्यात आलेलं आहे. ठाणे सिव्हिल रुग्णालयात किडनी रुग्णांसाठी आधारवड ठरताना दिसून येत आहे. रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये गेल्या 6 महिन्यात रुग्णांचे 1000 सेशन झाले असून आता 2 सत्रात सुरू झालेल्या या सेंटरमध्ये जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकण्याचं नैसर्गिक काम किडनीमार्फत होत असल्याने माणसांसाठी किडनी खूप महत्त्वाचं कार्य करते. मात्र किडनीची प्रक्रिया मंदावल्यावरती प्रत्येक व्यक्तीला डायलिसिस करणे ही गरज बनते. सर्वसामान्यांसाठी नियमित डायलिसिस खर्च परवडणारा नसतो, त्यामुळे अनेकांसाठी किडनीचा त्रास नकोसा होतो. परंतु अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. सुसज्ज असणाऱ्या डायलिसिस सेंटरमध्ये दर दिवशी रुग्णांवरती उपचार होत आहे. गेल्या 6 महिन्यात 1000 डायलिसिस सेशन झाले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. डायलिसिस सेंटरमध्ये एकूण 14 मशीन असून यापैकी एका सत्रात 9 रुग्ण उपचार घेऊ शकतात. रुग्णांची संख्या वाढली तर उर्वरित मशीन उपयोगात आणल्या जाणार आहेत. अद्ययावत ठेवलेल्या डायलिसिस सेंटर पुढील टप्प्यात 2 ते 3 सत्रात सुरू ठेवले जाणार आहे. आणि सिव्हिल हॉस्पिटल आपण जे नवीन आपले जुनं सिव्हिल हॉस्पिटल तोडून नवीन ठिकाणी आपण शिफ्ट झालेलो आहे. इथे जर व्यवस्था केली तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ऑपरेशन थिएटर असतील, ICU असेल, डायलिसिस सेंटरमध्ये आता आपण उभं आहेत. ते लोकांना जास्तीत जास्त सेवा मिळाली ही धडपड आपली असते. आता एक 5-6 महिन्यामध्ये जवळपास 1000 पेशंटना आपण सेशन्स दिले. तिथे डायलिसिस आपण करतो इकडे रेग्युलरली आणि हे टोटली फ्री आहे आपल्याकडे. त्याच्या कुठलेही चार्जेस नाही, कुठलेही साहित्य पेशंटला आणावं लागत नाही. पेशंटला टोटल सेवा आपण फ्री देतो. तर ही धडपड हीच आहे की लोकांना चांगली क्वालिटी सेवा, जे टेम्पररी हॉस्पिटल जरी असला तरी मेकशिफ्ट हॉस्पिटल आहे, टेम्पररी जे आहे, पण नंतर सिव्हिलचं बांधकाम झालं पडत जाणार आहे. पण त्या काळातील लोकांना कुठल्याही याच्या रुग्णसेवेपासून कुठलेही रुग्ण वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केला. म्हणून हे डायलिसिस सेंटर आपण अतिशय सुसज्ज आणि सुंदर केलेलं आहे. जवळपास 1000 लोकांना आपण ह्या काळात डायलिसिस दिलेलं आहे. 1000 सेशन्स आपण डायलिसिसचं इथे केलेलं आहे. जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा घ्यायला पाहिजे धडपड आहे. म्हणजे ह्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही पत्रकार मंडळी असेल, मीडिया असेल कुठली, त्या मीडियाने हे गोष्टी की ते आम्ही टोटली फ्री करतो आणि याचा लाभ जे सर्वसामान्य लोक आहेत आणि ज्यांना टोटली पैसे फ्री असल्यामुळे इथे मॅक्झिमम लोकांनी यावं. त्या डायलिसिसचं सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि आम्ही वेगवेगळ्या सेशनमध्ये चालू करतो आहे. काही पुढे जर पेशंट वाढले तर आम्ही 3 सेशनमध्ये पण चालू करू. सध्याच्या 2 सेशनमध्ये चालू आहे. तर रुग्ण जसे वाढतील त्याप्रमाणे आपण ती व्यवस्था केली आहे. काही मशीन्स पण आम्ही रिझर्व ठेवल्यात. काही जर पेशंट रुग्णाची संख्या वाढली तर त्यासाठी. तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा ही मी लोकांना खरोखर विनंती करतो. धनगर ही जमात नसून जात असल्याने त्यांना आदिवासी कोट्यातून आरक्षण येऊ शकत नाही असा दावा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी धनगर आरक्षणास विरोध केला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती धनगर समाजाला आरक्षण देऊन बेरजेचे राजकारण करत असाल तर राज्यातील 85 मतदारसंघामध्ये निर्णायक भूमिका घेऊन वजाबाकीचे राजकारण करू असा इशारा समिती पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा आरक्षण वाद रंगला असताना आता त्या पाठोपाठ आदिवासी विरुद्ध धनगर समाज असा वाद रंगला आहे. संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे मधुकर तळपदे, दीपक पेंदाम, हंसराज खेवरा, ॲडव्होकेट शशिकांत नागभीडकर, सुनील झाळके, अनिल भांगले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका जाहीर केली. धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती गठीत केली आहे. ही समिती धनगर आणि धनगडी एकाच असल्यासंबंधीचा अहवाल शासनाला सादर करेल आणि त्यानंतर राज्य सरकार स्वतंत्र अध्यादेश काढेल असा निर्णय महायुतीने घेतला आहे. परंतु धनगर ही जात नसून जमात आहे. ते आदिवासी असल्याचे निकष पूर्ण करू शकत नसल्यामुळे ते आदिवासी नाहीत. राज्याच्या अनुसूचित जमाती यादीत क्रमांक 36 ओराण धांगड आहेत. राज्यात ओराण, धांगड, धनगड या जमाती अस्तित्वातच नाहीत, परंतु इतर राज्यात त्या जमाती आहेत. धनगर या जातीचा धनगड जमातीशी तिळमात्रही संबंध नाही असंही यावेळी मधुकर तळपदे यांनी सांगितले. खरगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शासनानं एक समिती नेमली आहे. त्यांना मदतीला 2 IAS अधिकारी आणि धनगर समाजाचे 5 प्रतिनिधी अशा प्रकारची समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर
आपल्याला अशा प्रकारचा म्हणजे कोणता धनगड आणि धनगर हे एकच आहे अशा प्रकारचा GR काढण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तिचा मी पहिल्यांदा निषेध करतो, धिक्कार करतो. कारण मित्र हो, आजपर्यंत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल, TRTI ट्रायबल रिसर्च अँड ट्रायबल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असेल, या सगळ्यांनी जे अहवाल दिले ते धनगर आदिवासी नाहीत अशा प्रकारचे अहवाल दिले. त्याचबरोबर हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, त्यांनी धनगरांची आदिवासी असल्याची मागणी फेटाळण्यात आलेली आहे. एवढं असून सुद्धा फक्त राजकारणापोटी तर मुख्यमंत्री महोदय धनगड आणि धनगर एकच आहेत अशा प्रकारची भूमिका घेणार असतील, तशा प्रकारे GR काढणार असतील, त्याला आदिवासी समाजाचा कडाडून विरोध आहे. कारण आपण जर पाहिलं तर धांगड नावाची एक जमात महाराष्ट्र बोलून इतर स्टेटमध्ये आहे, परंतु यादीमध्ये धांगड असा DHANGAD धांगड असं स्पेलिंग आहे आणि हे चुकून आणि मराठीत सुद्धा धांगड असाच उच्चार लिहिलेला आहे. तर धनगड असं काही जमात नाही, त्याचा काहीतरी नामसाधर्म्याचा फायदा घेऊन जर ही मागणी करण्यात येत असेल आणि जी इलिगल आहे ती खरं म्हणजे मान्य करण्यात येऊ नये, ती समिती लवकरात लवकर बरखास्त करण्यात यावी अशी संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीनं मी आपणास विनंती करतो. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.